नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी। मागच्या काही प्रकरणात वाद आणि राजकीय दबावाने संशयाच्या भोवऱ्यात आलेले पुणे पोलीस पुन्हा टीकेचे धनी ठरतात। पुणे पोलिसांची इब्रत मातीत घालून गुंड निलेश घायवळने लंडन गाठले आणि त्यानंतर पुणे पोलीस दलाला जाग आली आहे। गुंड निलेश घायवळ नावाचा साप देशाबाहेर पळून गेल्यानंतर आता भुई थोपटण्यासाठी पुणे पोलीस नगरमध्ये दाखल झाले। मात्र नगर पोलिसांनी पत्ता चुकीचा असल्याचा शेरा देऊनही घायवळचा पासपोर्ट मंजूर कसा झाला, तो जप्त का केला गेला नाही, नेमक्या कुणाच्या आशीर्वादाने घायवळ लंडनला गेला यावर आरोप होत आहे। ह्याच्यामध्ये खरं तर चंद्रकांत दादा बोलायला पाहिजे होते, कारण त्यांच्या मतदारसंघात हे घडलंय। जर मेधा कुलकर्णी बोलत असेल तर मग चंद्रकांत दादा काका गप्प आहेत, आणि मग गप्प का बसले तर मग तुम्ही त्यांचा वापर केलाय, त्याच्यामुळे मी तर बोलतोय, मी पत्र दिले, पण ते का गप्प बसतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि तो प्रश्नाचं उत्तर खरं त्यांनी दिलं पाहिजे। मी मागणीच केलेली की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आणि ह्याच्यामध्ये त्यांनी जर त्याचा उपयोग केला असेल आणि त्याच्या विरोधात जर धाडच नसेल तर मग ते त्यांच्या वाजाखाली दबलेले आहेत। वास्तविक पुण्याच्या कोथरूडला एका भाजपचे राज्यातील मंत्री, दुसरे केंद्रातील मंत्री आणि तिसऱ्या भाजपच्या खासदारही लाभल्या। मात्र याच भागातल्या गुंडाच्या हैदोसावर लगाम घालता आलेला नाही। त्याउलट कोथरूडच अलीकडच्या घटनांवरून गुंडांचा अड्डा बनल्याचं चित्र आहे। आता गुंड निलेश घायवळची सारी टाइमलाईन समजून घ्या। 17 सप्टेंबरला कोथरूडमध्ये घायवळ टोळीच्या अंतर्गत वादात गोळीबार झाला। ही गोळी एका सामान्य पुणेकर व्यक्तीला लागली। ही घटना पोलीस स्टेशन पासून फक्त 200 मीटर अंतरावर घडली। पुणे पोलिसांनी निलेश घायवळसह त्याच्या 10 गुंडांवर मकोका लावला। गुन्हा घडल्यानंतर परेड काढण्यात पारंगत असलेल्या पुणे पोलिसांनी घायवळच्या गुंडांची धिंड काढली। मात्र नेहमीप्रमाणे गुंडांचा आका निलेश घायवळ पोलिसांना गुंगारा देत थेट लंडनला पळाला। त्यानंतर जाग आलेल्या पुणे पोलिसांनी त्याच्या घरावर छापे घातले। त्याचा पासपोर्ट खोटा होता असा साक्षात्कार झाल्यानंतर आता तपास सुरू झाला, आणि वरून गुंड निलेश घायवळ भारतात परत आल्यावर त्याला अटक करू असं पुणे पोलीस म्हणतात। खरं तर हे पोलीस खात्याचं अपयश आहे, आणि जर पोलीस खात्याचं जर अपयश असेल तर इथं याचे प्रमुख माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची चौकशी केली पाहिजे, आणि ह्याच्यामध्ये जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। आणि जर सर्वसामान्य लोकांना रिव्हॉल्वर लावण्यापर्यंत, बंदुकीने मारझोड करण्यापर्यंत प्रकार होत असेल, त्या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? परिस्थिती हाताबाहेर चाललेली। अनेक पोलीस खात्यामधली लोक हे राजकीय प्रेशरमध्ये काम करतात। सामान्य व्यक्तीवर साध्या मारहाणीचा जरी गुन्हा दाखल असला तरी त्याचा पासपोर्ट मंजूर होत नाही। मात्र खून, खंडणी, अपहरण असे 2 डझन गुन्हे दाखल असलेल्या गुंडाला खोटा तपशील देऊन पासपोर्ट मंजूर होतो। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।